ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत श्री साईबाबांच्या चरित्रलीला. बाबांचे अग्निहोत्र सतत चालू होते. मशिदीत सतत धुनी पेटलेली असायची. आजपर्यंत ती धुनी विझली नाही. त्या धुनीची राख ते लोकांना अंगारा म्हणून द्यायचे आणि त्याने लोकांची कामं व्हायची. कोणाचे असाध्य रोग बरे व्हायचे, तर कोण मरणाच्या दारातून परत यायचे. कोणाला मुलगा व्हायचा, तर कोण परीक्षा पास होऊन उच्च नोकरीत जायचे. एक ना अनेक. जेवढ्या व्यक्ती तेवढे अनुभव. ज्याला कोणी वाली नाही ते सर्वजण मशिदीत यायचे. एकदा एक आसन्न मरण बोकड मशिदीत आला. त्याच वेळी बडे बाबा पण मशिदीत होते. त्यांनी चिलीम पिल्यावर साई चिलीम प्यायचे. त्यांनी घास घेतल्यावर बाबा घास घ्यायचे. मशिदीत कोणी अतिथी आला तर बाबा त्याला आपल्या पंक्तीला जेवायला घ्यायचे. 50 रुपये दक्षिणा द्यायचे. 100 पावले सोडवायला जायचे. हा जो बोकड मशिदीत आला त्याला कापायचे ठरले. प्रथम श्यामाला सांगितले, जा राधाबाईकडून सुरा आण. त्याने सुरा तर आणला, पण राधाबाईने पाप लागेल म्हणून सुरा परत मागून नेला. मग काकासाहेबांना बाबा म्हणाले, काकासाहेब, बोकड तुम्ही कापायचा. काकासाहेब तर ब्राह्मण, पण गुरु आज्ञाप्रमाण बाबांनी काहीही सांगितलं तरी काकासाहेबांना ते शिरसावन्य. त्यांनी मारायला हात वर नेला तर बाबांनी तो मागच्या मागे धरला. नंतर पाण्याचे टमरेल काकांच्या हातात दिले आणि म्हणाले, आता मी त्याला सद्गती देतो, म्हणून त्यांच्या तक्क्याजवळ हाकलले. बोकड मरणोन्मुख झाला होता. तक्क्याजवळ आल्यावर साईंना वंदन करून त्याने देह ठेवला. त्याला सद्गती लाभली. देवादिकांनाही दुर्लभ असे मरण त्या परमेश्वराच्या चरणावर त्या बोकडाला प्राप्त झाले. एकदा रविवारी शिर्डीचा आठवड्याचा बाजार होता. अण्णासाहेब, माधवराव, काका, श्रीमंत बुट्टी बाबांची सेवा करत होते. खूप गर्दी झाली होती. माधवरावांनी अण्णांच्या कोटाच्या वळ्यामध्ये काय दिसतंय म्हणून पाहिलं तर दाणे फुटाणे. झटकले तर 5-25 फुटाने खाली पडले. एवढ्याशा वळीत एवढे फुटाने कसे राहिले याचे सर्वांना आश्चर्य वाटले. एवढ्यात बाबा म्हणाले, याला फार वाईट खोड आहे, हा एकटाच खातो. आज बाजारात गेला आणि फुटाणे रगडत आला. एकटे खाणे बरे नाही, तेच हे फुटाणे. अण्णा म्हणाले, बाबा, मी तर तुमच्याच जवळ आहे, बाजारात गेलो पण नाही आणि मी दिल्याशिवाय कधीच खात नाही. बाबा म्हणाले, देतो, पण जो बरोबर असेल त्याला, पण मला कुठे देतोस? मी नसतो का सतत तुझ्याबरोबर? जे काही खायचं प्यायचं ते पहिलं त्या परमेश्वराला समर्पित करायला नको का? सुदाम्याने देवाला दिल्याशिवाय एकट्याने पोहे खाल्ले तर जन्मभर दरिद्री राहिला. जेव्हा त्याने ते पोहे त्या श्रीकृष्णाला, परमेश्वराला खऱ्या श्रद्धेने अर्पण केले, तेव्हाच त्याची त्यातून सुटका झाली. म्हणून काहीही खाण्यापूर्वी, अगदी पाणी पिण्यापूर्वीसुद्धा पहिलं त्या परमेश्वराला अर्पण करा, मग तुम्ही ते प्या. म्हणजे ते अन्न फक्त अन्न न राहता प्रसाद होतो. अहमदनगरचे दामोअण्णा कासार एक धनवंत सुखवस्तू गृहस्थ, साईभक्त. एकदा मुंबईवरून मित्राचा निरोप आला. आपण भागीदारीत कापसाचा व्यापार करू, 2 लाख रुपये नफा होईल. दामोअण्णांनी बाबांना पत्र लिहिले. माधवरावांनी पत्र वाचून दाखवले. बाबांनी प्रत्युत्तर दिले, आता काय कमी आहे का? आपली अर्धी भाकर आपल्याला पुरे, लाखाच्या नादी लागू नका. दामोअण्णा हिरमुसले झाले. त्यांनी अनेक मनोराज्ये रचली होती. अर्धा लाख सावकारीत लावण्याचे ठरवले होते. त्यांना वाटलं उगाच पत्र लिहिलं. मग स्वतः शिर्डीला गेले. त्यांच्या मनात विचार आला, जो नफा होईल त्यातला काही भाग बाबांना अर्पण करो. तेवढ्यात बाबा म्हणाले, आम्ही नाही रे बापू किसमे. पुन्हा त्याच्या मनात विचार आला, मग आपण तांदूळ, गहू, भुसार मालाचा व्यापार करावा का? एवढ्यात बाबा म्हणाले,
500 घेशील आणि 700 विकशील. ही अंतरीची खूण जाणून दामूअण्णा गप्प बसले. पुढे त्यांचा मुंबईचा मित्र म्हणाला, काय फकीराच्या नादी लागतोस? तो दारोदार भिक्षा मागतो, त्याला व्यापाराचं काय कळतंय? पण दामूअण्णांनी बाबांचा शब्द मोडला नाही. त्यांनी कापसाच्या व्यापारात पैसे लावले नाहीत. ज्यांचं कर्म ओढवलं ते त्या मित्राचे भागीदार झाले आणि व्यापारात पुरी ठोकर खाल्ली. तेव्हा तो मित्र म्हणाला, उगीच फकीराची निंदा केली, त्याच्या वेडेपणाची थट्टा केली. मला माझ्या शहाणपणाची घमेंड चढली होती म्हणून तोटा झाला. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.